समुद्र सपाटीपासून 4700 फूट उंचीवर असलेलं महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक हे खूप प्रसिद्ध वेण्णा लेक आहे। वेण्णा लेक आहे तरी कसं आज आपण पाहणार आहोत। माझ्या या उजव्या बाजूला आपण वेण्णा लेक पाहत आहे। विशेष म्हणजे हा जो वेण्णा लेक आहे म्हणजेच वेण्णा नदीचा उगम पावलेला हे जे महाबळेश्वरचं स्थळ आहे, या ठिकाणापासून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरवर हे महाबळेश्वर जे शहर आहे, या शहरालगत हे वेण्णा लेक आहे। आपण समोर जे पाहताय ते वेण्णा लेकचा हा जो परिसर आहे तो जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे। समोर असलेलं हे गणपतीचं मंदिर या ठिकाणी सर्व पर्यटकांना मंत्रमुग्ध करून जातं। आणि विशेष सांगता येईल की या वेण्णा लेकमध्ये बोटिंगचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून पर्यटक या ठिकाणी वर्षभर येत असतात। आणि आपण जे पाहताय ते वेण्णा लेक हे 3 किलोमीटर अंतरापर्यंत या ठिकाणी हे पाहायला मिळतं। आणि विशेष म्हणजे हे वेण्णा लेकचा जो खोली आहे ती खोली जवळजवळ 90 फूट ही खोली आहे। मात्र उन्हाळ्यामध्ये ही जी खोली आहे ते काही अंशी 15 ते 20 फुटापर्यंत कमी होते, म्हणजेच 60 फुटाची ही खोली आपण पाहू शकता। आपण समोरचे दृश्य पाहताय की वेण्णा लेकचा जो मुख्य रस्त्याच्या बाजूचा रस्ता आहे, या ठिकाणाहून बोटिंगचा आनंद घेऊ शकता। महाबळेश्वर नगरपालिकेने या ठिकाणी बोटिंगची सोय केलेली आहे। आणि विशेष या ठिकाणी सांगता येईल, जरी कितीही उन्हाळा कडक असला तरी या ठिकाणीचं वातावरण हे अत्यंत थंड असतं। आत्ता सध्या जरी मुंबई असेल किंवा सातारा असेल, या ठिकाणी जरी 30 ते 34 अंशापर्यंत जरी या ठिकाणी जरी वातावरण एवढं गेलेलं असलं तरी या ठिकाणी हवेचा गारवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाणवतो। आणि विशेष म्हणजे सांगता येईल की या ठिकाणचे जे पाणी आहे ते पाणी हे निळं पाणी म्हणजे स्वच्छ पाणी या ठिकाणचं वैशिष्ट्य सांगता येईल। ज्याप्रमाणे श्रीनगरचा दल लेकचा परिसर आहे, अशाच प्रकारचा हा परिसर सर्व पर्यटकांना मंत्रमुग्ध करून ठेवतो। आणि या बोटिंगचा आनंद घेण्यासाठी या वेण्णा लेकमध्ये मनसोक्तपणे या ठिकाणी फिरण्यासाठी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात। दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल या वेण्णा लेकचं म्हणजे वेण्णा लेक परिसरामध्ये कधीही पाण्याची आत्तापर्यंत कमतरता भासली नाही। कितीही मोठा दुष्काळ आला तरीही या ठिकाणचं पाणी पूर्णपणे कमी झालं नाही। आणि विशेष म्हणजे आपण समोर पाहताय ते पर्यटक आहेत, पर्यटक मंत्रमुग्धपणे 1 तास 2 तास या ठिकाणी आनंद घेऊ शकतात। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कुठलीही रिस्क नाही। चला पावा गाडी आणि इथं भरपूर वेळा ऐकलेलं की महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, पण इथं येऊन अनुभव असा आला की खरंच भरपूर थंडी आहे। जर वातावरण गरमीचं असलं तरी थंडी वातावरण बोटिंगला वगैरे मस्त अनुभव मस्त आहे। काय सांगा प्रसाद, काय सांगाल? वेण्णा लेकचं इतके वर्ष नाव ऐकून होतं, पण आज प्रथमच या वेण्णा लेकला येऊन ते नाव ऐकण्यापेक्षा इथं खूप काही चांगलं आहे बघायला हे लक्षात आलं। लोकांची सिक्युरिटीला महत्त्व दिलं जातं आहे। इथं पर्यटकांचं जास्त गोंधळ नाही आहे, सगळं अगदी सुरक्षित आणि चांगला परिसर ठेवून लोकांना प्रेक्षकांना अगदी चांगला आनंद देण्याचा इथं नगरपालिकेनं प्रयत्न। विशेष म्हणजे नगरपालिकेनं अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं हे वेण्णा लेक परिसर आहे तो देशभरातील पर्यटकांचा एक चांगलं आकर्षण या ठिकाणी ठरतो आहे। कॅमेरा पर्सन सागर दंडवतेसह विकास भोसले, यशवंत नगरी, महाबळेश्वर। यशवंत नगरी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ।